सुरेश धस यांच्यावरती मनसेचे अमेय खोपकर हे चांगलेच भडकलेत। गलिच्छ राजकारणामध्ये कला क्षेत्रामधल्या माता भगिनींना ओढू नका असं खोपकरांनी सुनावलंय। माता भगिनींची बदनामी करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला बट्टा लावणार आहे। अभिनेत्रींवरती खोटेनाटे आरोप करून हलकी प्रसिद्धी मिळवणं हे थांबवा असं खोपकरांनी सुरेश धस यांना सुनावलंय। अमेय खोपकर स्वतः आपल्यासोबत बातचीत करण्यासाठी जोडले गेले आहेत। अमेयजी, आपण बघतोय काल सुरेश धस यांनी जे वक्तव्य केलं होतं आणि अनेक अभिनेत्रींची नावं त्यांनी घेतलेली होती, तुमची नेमकी या संदर्भामधली प्रतिक्रिया काय आहे? तुमचं म्हणणं काय आहे? नाही, या संदर्भामध्ये माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तुमचं घाणेरडं राजकारण जे काय तुम्ही करताय ते तुम्हाला लख लाभो। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे मराठी चित्रपट क्षेत्रातल्या किंवा नाटक क्षेत्रातल्या अभिनेत्रीला ओढू नका। माझं त्यांनी जे नाव घेतलेलं आहे, माझं त्या अभिनेत्री बरोबर रितर बोलणं झालेलं आहे आणि तिला प्रचंड धक्का बसलेला आहे। तिला की एका फक्त हास्य जत्रेच्या कार्यक्रमासाठी म्हणून फक्त परळीला ती लोक सगळी गेली होती आणि सत्कार सोहळा फक्त झाला होता, तेवढी ती काय झालेली भेट आणि तो जो तेव्हा सत्कार सोहळा झालेला जो फोटो होता तो फोटो काढून फक्त धन्यवाद साहेब एवढं फक्त करून ट्विट केलं होतं आणि तेवढी झालेली फक्त आयुष्यभराची ती भेट आहे। त्याच्यावर जर का हे असे राजकारण करणार असतील मराठी अभिनेत्रींची नावं घेऊन, तर हे आम्ही तर नक्की खपून घेणार नाही। तुम्ही तुमचं राजकारण करा, तुम्हाला काय एकमेकांवर चिखल फेक करायची आहे ती तुम्ही नक्की करा, पण याच्यामुळे मराठी अभिनेत्रींना कृपया ओढू नका। आम्ही तर गप्प बसणार नाही। मी मराठी चित्रपट क्षेत्रातल्या कलाकारांचा, अभिनेत्रींचा, कुठल्याही महिला कलाकारांचा अपमान सहन करणार नाही। त्यांना देखील घर आहे, त्यांच्या देखील घरातले टीव्ही बघतात, बातम्या बघतात, त्यांना काय प्रकारच्या वेदना होत असतील आणि कुठल्या दर्जाची चिखलफेक तुम्ही करताय अगदी याचा निषेध व्हायला पाहिजे आणि सुरेश धस यांनी ताबडतोब माफी मागितली पाहिजे। बाकी काय तुम्हाला हवं ते एकमेकांवर ओरडाओरडी करा, पण कुठल्याही प्रकारे मराठी अभिनेत्रींचं नाव याच्यामध्ये घेऊ नका। अगदी धन्यवाद अमेयजी, तुम्ही बातचीत केलीत यासाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।